पण शासन कुठं सांगते की आम्ही हैदराबाद गॅझेट लागू केले? मग शासन राजकीय पार्श्वभूमीवर स्वतःची पोळी भाजण्याकरता जाती जातीमध्ये वाद लावून द्यायचा, समतोल वातावरण, मानवतावादी वातावरण खराब करायचं, गावखेड्यामधलं जातीय सलोखा बिघडून टाकायचा आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची. हा डाव RSSच्या मेंदूतून आला आहे आणि भाजपच्या माध्यमातून तो आचरणात येतोय. या संदर्भात कुठेतरी प्रसाद लाड आता समोर येतात. त्या बाबतीत काय सांगाल? नाही, प्रसाद लाडांची हिस्ट्री तर अशी आहे मॅडम. प्रसाद लाड मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला एकेकाळी विरोध करत होते. एकेकाळी म्हणजे काल परवापर्यंत 15 तारखेपर्यंत त्यांनी मनोज जरांगे यांना फार खालच्या लेवलवर बोललेत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना ते खालच्या लेवलवर बोलले. आमच्या आई बहिणींचं रक्त सांडणारे लाड, त्या सत्तेमध्ये सहभागी असलेले लाड आज अंतरावलीच्या सराटीमध्ये येतात आणि मनोज जरांगे यांची गळाभेट घेतात. येताना सांगतात की 15 दिवसा अगोदर गंगाधर काळकुटेचं आमचं भेट झाली आणि मी त्यांना म्हटलो की दादांच्या ज्या काही मागण्या असतील त्या मला तुम्ही सांगा, आपण चर्चा करू आणि मग देवेंद्र फडणवीसांकडे त्याची चर्चा घेऊन जाऊ. मग देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांच्या मागण्या माहीत नाहीत का? मग प्रसाद लाड असा कोणता लाडूचा प्रसाद वाटायला अंतरावलीत आले होते? हाही विचार मराठा समाजाने केला पाहिजे. ज्या प्रसाद लाडांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला बदनाम केलं, मनोज जरांगेंनी हेकेखोर म्हटलेत, मनोज जरांगेंना खालच्या भाषेत बोलले, मनोज जरांगे मराठा समाजाचा वाटोळा करतोय, EWS आरक्षण घातले, अशा पद्धतीची टीका आमच्या आंदोलकावर, आमच्या प्रामाणिक नेतृत्वावर करणारे लाड आज मनोज जरांगेंच्या गळ्या भेटी घेत असेल तर आम्हाला आनंद आहे की मराठा ती तुका मिळावा गुणदोषासह स्वीकारावा हे ब्रीद वाक्य देणारे